विद्यार्थी मित्रांनो नमस्कार. नेट, सेट, पेट परीक्षेमध्ये आणि त्याचबरोबर TET व CTET परीक्षेमध्ये अध्यापन अभियोग्यता या घटकांवर आधारित प्रश्न विचारले जातात. या प्रश्नांच्या अनुषंगाने आज आपण 25 महत्त्वाचे प्रश्न पाहणार आहोत. तर विद्यार्थी मित्रांनो, आपले लर्न विथ यस अन्नदाते या यूट्यूब चॅनलमध्ये स्वागत आहे. तर चला बघूया 25 प्रश्न. तर पहिला प्रश्न आहे विद्यार्थी मित्रांनो, अध्यापनशास्त्र म्हणजे पेडागॉगी म्हणजे काय? एक, पद्धती व प्रतिमान. दुसरा आहे तत्वे व नियम. तिसरा आहे अध्यापन सूत्रे आणि वरील सर्व. तर विद्यार्थी मित्रांनो, याचे योग्य उत्तर आहे वरील सर्व. विद्यार्थी मित्रांनो, आणि मी हे जे प्रश्न विचारतो आहे, हे प्रश्न विचारताना तुम्ही काय करायचं, तो प्रश्न झाल्यानंतर त्या प्रश्नाचं उत्तर मनातल्या मनात देऊन पाहायचं आहे आणि मग आपलं उत्तर बरोबर आहे का चूक आहे हे पाहायचं आहे. आणि बरोबर असेल तर चांगलंच आहे, आणि जर चुकीचं असलं तर मग बरोबर काय आहे ते आपल्या मेंदूमध्ये काय करायचं, करेक्ट करून घ्यायचं आहे. तर बघा, आपण आता दुसरा प्रश्न बघूया. चुकीच्या अध्ययनाबाबत सर्वोत्तम प्रत्याभरण टिंबटिंबद्वारे प्राप्त केले जाते. पहिला पर्याय आहे विद्यार्थी मित्रांनो नैदानिक परीक्षण. दुसरा आहे साकारिक मूल्यमापन. तिसरा आहे उद्दिष्टाधारित परीक्षण आणि चौथा आहे गुणात्मक मूल्यमापन. तर याचं योग्य उत्तर आहे विद्यार्थी मित्रांनो पर्याय क्रमांक 1, नैदानिक परीक्षण. पुढचा प्रश्न बघूया. चित्र रसग्रहण चाचणी हे टिंबटिंबचे उदाहरण आहे. याच्यामध्ये पर्याय दिलेले आहेत विद्यार्थी मित्रांनो. व्यक्तिमत्व शोधिका, त्याला शेड्यूल्ड असं म्हणतात. त्याच्यानंतर प्रक्षेपण तंत्र, नंतर आहे प्रसंगाधिष्ठित चाचणी आणि चौथा आहे संश्लिष्ट पद्धती. तर याचं योग्य उत्तर आहे विद्यार्थी मित्रांनो प्रक्षेपण तंत्र. पुढचा प्रश्न बघूया. संतुलित व्यक्तिमत्वात टिंबटिंब अपेक्षित आहे. पहिला पर्याय आहे प्रभावीपणा. दुसरा आहे चिकाटी. तिसरा आहे प्रयत्नवादिता आणि चौथा आहे गरजा, उद्दिष्टे व कार्यक्षमता यांचा समन्वय. तर विद्यार्थी मित्रांनो, तसं या प्रश्नामध्ये पाहिजे तर चारही पर्याय योग्य आहेत, परंतु आता याच्यामध्ये सर्वात जास्त योग्य पर्याय कोणता आहे, तर पर्याय क्रमांक 4, गरजा, उद्दिष्टे व कार्यक्षमता यांचा समन्वय. यानंतर पुढचा प्रश्न आहे की शिक्षकांना अध्यापनातील नवीन विचार प्रवाहांची माहिती होण्यासाठी टिंबटिंब उपयुक्त ठरतात. पहिला आहे उजळणी वर्ग. त्याच्यानंतर उजळणी वर्गाला रिफ्रेशर कोर्स म्हणतात. उद्बोधन वर्ग, ओरिएंटेशन कोर्स, आभासी वर्ग आणि नंतर दूर शिक्षण परिषदेमध्ये टेलिकॉन्फरन्सिंग. तर याचं योग्य उत्तर आहे विद्यार्थी मित्रांनो पर्याय क्रमांक 2, नवीन विचार प्रवाहांची माहिती देण्यासाठी उद्बोधन वर्ग उपयुक्त आहेत. याच्यानंतर महत्त्वाचा प्रश्न आहे विद्यार्थी मित्रांनो परीक्षेच्या दृष्टीने, सृजनशील विचार प्रक्रियेचा अचूक क्रम टिंबटिंब आहे. आता याचे पर्याय दिलेले आहेत वेगवेगळे मित्रांनो. पूर्वतयारी करणे, उबवणे, स्फूर्ती घेणे, निकषण. दुसरा आहे उबवणे, पूर्वतयारी करणे, स्फूर्ती घेणे, निकषण. तिसरा आहे पूर्वतयारी करणे, उबवणे, निकषण आणि स्फूर्ती घेणे. चौथा आहे उबवणे, पूर्वतयारी करणे, निकषण आणि स्फूर्ती घेणे. तर विद्यार्थी मित्रांनो, जो आपल्या सर्जनशीलतेबाबत जे संशोधन करणार आहे ग्रॅहम वाल्स यांनी काय केलेले, हे सृजनशीलतेचा टप्पे सांगितलेले आहे आणि त्यांना जो टप्प्यांचा अचूक क्रम सांगितलेला आहे तो आहे पर्याय क्रमांक 3, पूर्वतयारी करणे. म्हणजे सृजनशीलतेबाबत अगोदर आपल्याला खूप प्रयत्न करावे लागतात, त्याच्याशी संबंधित माहितीचं वाचन करावं लागतं. उबवणे म्हणजे त्यावर चिंतन करावं लागतं आणि मग चिंतन केल्यानंतर आपल्या ज्या कल्पना आहेत या काय करायच्या आहेत, पडताळून घ्याव्या लागतात वेगवेगळ्या पातळीवर. आणि मग आपल्या अशा पद्धतीने आपल्या मनामध्ये पडताळा वारंवार चालत राहिल्यानंतर अचानक आपल्याला नवनवीन स्वरूपाची कल्पना चमकून जाते आणि जी जगामध्ये काय आणते, नाविन्य आणते.
तर पर्याय क्रमांक 3 हा बरोबर आहे. पुढचा प्रश्न बघूया विद्यार्थी मित्रांनो. खालीलपैकी सहज शिक्षणाचे कोणते वैशिष्ट्य नाही? तर याचे पर्याय आहेत विद्यार्थी मित्रांनो. ते स्वाभाविक असते, पास नापासचा प्रश्न नसतो, ते संरचित नसते आणि ते औपचारिक असते. बघा विद्यार्थी मित्रांनो, चौथा पर्याय औपचारिक असते हा पर्याय काय चुकीचा आहे, कारण सहज शिक्षणाचं ते वैशिष्ट्य नाही, ते औपचारिक नसतं. त्याच्यानंतर काय, पियाजेच्या मते अध्यापनात शिक्षकांनी खालीलपैकी कोणती बाब लक्षात ठेवावी? पहिला पर्याय आहे विद्यार्थ्यांना प्रेरणा देणे. त्याच्यानंतर दुसरा आहे अध्ययन सरावाला महत्त्व देणे. तिसरा आहे प्रत्येक मुलाची विचार प्रक्रिया भिन्न असते. आणि चौथा आहे अध्ययन मुद्द्यांचे स्पष्टीकरण करणे. विद्यार्थी मित्रांनो, आपणा सर्वांना माहीतच आहे की जीन पियाजेनं काय केलेली बोधात्मक विकासाची उपपत्ती मांडली आणि या उपपत्तीमध्ये त्यानं काय सांगितलं, प्रत्येक मुलाची विचार करण्याची प्रक्रिया भिन्न असते आणि त्यानं काय केलं, बौद्धिक विकासाचे 4 टप्पेसुद्धा मांडलेले आहेत. आता पुढचा प्रश्न बघूया विद्यार्थी मित्रांनो. आणि विद्यार्थी मित्रांनो, तुम्हाला हे प्रश्न आवडत असतील तर काय करा, आमच्या चॅनलला लाईक करा आणि आमचे चॅनल सबस्क्राईब करायला सुद्धा विसरू नका. तर आता पुढचा महत्त्वाचा प्रश्न बघूया विद्यार्थी मित्रांनो. वर्गात जे विद्यार्थी प्रश्न विचारतात त्यांना पहिला पर्याय वर्गाबाहेर भेटण्यास सांगावे. वर्गातच वारंवार प्रश्न विचारू नये अशी सूचना करावी. तिसरं, प्रश्नाचे योग्य उत्तराद्वारे समाधान करून आणखी प्रश्न विचारण्यास प्रोत्साहित करावे. आणि चौथा आहे ग्रंथालयात जाऊन प्रश्नांची उत्तरे शोधण्यास सांगावी. तर याचं विद्यार्थी मित्रांनो अचूक उत्तर आहे पर्याय क्रमांक 3. प्रश्नाचे योग्य उत्तराद्वारे समाधान करून आणखी प्रश्न विचारण्यास प्रोत्साहित करायचं आहे. आणि त्याच्यामधूनच काय होते, विद्यार्थ्यांची चिकित्सक वृत्ती विकसित होते आणि सर्जनशील शास्त्रज्ञ ज्यांची देशाला गरज आहे असे देशामध्ये तयार होत असतात. आता विद्यार्थी मित्रांनो, पुढचा हा जो प्रश्न मी तुम्हाला स्क्रीनवर दिसतोय तो अतिशय महत्त्वाचा आहे आपल्या टेट आणि नेट परीक्षेच्या संदर्भाने, टेट, नेट आणि सेट परीक्षेच्या संदर्भाने. तो प्रश्न बघूया. अध्ययनासंदर्भात स्कॅलफोल्डिंग ही संज्ञा काय सूचित करते? आता याचे पर्याय दिलेले आहेत विद्यार्थी मित्रांनो. अगोदर अध्यापन केलेल्या पाठ्यविषयाची पुनरावृत्ती. दुसरा आहे वयानुरूप शिक्षण देणे. तिसरा आहे अनुभवी व्यक्तीकडून अध्ययनार्थ्याला अध्ययनात अडचणीपुरती मदत करून प्रेरणा देणे. आणि चौथा आहे विद्यार्थ्यांकडून होणाऱ्या चुकांचा शोध घेणे. तर विद्यार्थी मित्रांनो, तुम्हाला माहीतच आहे की रशियन मानसशास्त्रज्ञ मानसशास्त्रज्ञ लेव व्यागोटस्की यानं काय केलं, सामाजिक ज्ञानरचनावादाची मांडणी केली आणि त्यानं असं सांगितलं की विद्यार्थी स्वतःच्या मदतीने एका विशिष्ट स्तरापर्यंत जाऊ शकतो, परंतु त्या स्तरावर गेल्यानंतर त्याला आणखी प्रगती करण्यासाठी थोडं अनुभवी व्यक्तीचं मार्गदर्शन असणं अपेक्षित आहे. आणि मग त्याच्यामुळे विद्यार्थी मित्रांनो याचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक 3, अनुभवी व्यक्तीचं मार्गदर्शन. याच्यानंतर पुढचा पर्याय आहे विद्यार्थी मित्रांनो अतिशय महत्त्वाचा आहे. अध्ययनासंबंधीच्या अकार्यक्षमता सामान्यतः खालीलपैकी कोणामध्ये अधिक आढळतात? याचे पर्याय आहेत विद्यार्थी मित्रांनो. मुलींपेक्षा मुलांमध्ये, मुलांपेक्षा मुलींमध्ये, प्रज्ञावान विद्यार्थ्यांमध्ये. आणि चौथा आहे ज्या मुलांचे आईवडील या समस्येने ग्रस्त होते त्या मुलांमध्ये. तर विद्यार्थी मित्रांनो, मानसशास्त्रज्ञांनी संशोधन करून असं सांगितलेलं आहे की ज्या मुलांचे आईवडील या अध्ययन समस्येने ग्रस्त होते त्यांच्यामध्ये काय अध्ययन अकार्यक्षमता अधिक आढळते असं संशोधनातून सिद्ध झालेलं आहे. त्यानंतरचा पुढचा प्रश्न आहे विद्यार्थी मित्रांनो. पुढचा प्रश्न आहे, एकच मिनिट, प्रत्येक सप्रमाण चाचणी विश्वसनीय असते, पण विश्वसनीय चाचणी ही सप्रमाण असेलच असे नाही, हे विधान टिंबटिंब आहे. तर आणि याचे पर्याय दिलेले आहेत विद्यार्थी मित्रांनो. पूर्णपणे चूक, पूर्णपणे बरोबर, अंशतः चूक आणि अंशतः बरोबर. तुम्ही याचं उत्तर द्या विद्यार्थी मित्रांनो मनामध्ये. तर याचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक 2, पूर्णपणे बरोबर. आता पुढचा प्रश्न बघूया की डिस्ग्राफिया ही अध्ययन
अक्षमता किंवा अकार्यक्षमता खालीलपैकी कोणत्या दोषाशी संबंधित आहे? तर याचे पर्याय दिलेले आहेत विद्यार्थी मित्रांनो. लेखन क्षमता, दुसरा आहे गणितीय क्षमता, तिसरा आहे वाचन क्षमता आणि चौथा आहे वरील सर्व. तर याचं योग्य उत्तर आहे विद्यार्थी मित्रांनो लेखन क्षमतेशी ही अकार्यक्षमता डिस्ग्राफिया निगडीत आहे. आणि हा प्रश्न परीक्षेला विद्यार्थी मित्रांनो टेट किंवा सेटला विचारला जाऊ शकतो. त्याच्यामुळे तुम्ही हा प्रश्न लक्षात ठेवा, कारण याच्यापूर्वी अनेकदा हा प्रश्न विचारण्यात आलेला आहे. आणि विद्यार्थी मित्रांनो तुम्हाला चॅनलवरील प्रश्न आवडत असतील तर पुन्हा सांगतो की आमचं चॅनल लाईक करा, सबस्क्राईब करा आणि तुमच्या विद्यार्थी मित्रांनासुद्धा शेअर करायला विसरू नका, कारण तुमचं प्रोत्साहनच आम्हाला अधिकाधिक चांगल्या पद्धतीनं कार्य करण्यासाठी प्रेरणादायक ठरणार आहे. पुढचा प्रश्न बघूया विद्यार्थी मित्रांनो. अध्यापन व मूल्यमापन या क्रिया टिंबटिंब होतील तेव्हाच मूल्यमापनात सातत्य राहील. याचं पहिला पर्याय आहे परस्पर विरुद्ध, दुसरा आहे वेगवेगळ्या, तिसरा आहे एकरूप आणि चौथा आहे वरील सर्व. तर अध्यापन आणि मूल्यमापन या क्रिया कशा झाल्या पाहिजे विद्यार्थी मित्रांनो? एकरूप झाल्या पाहिजे. पुढचा प्रश्न आहे ज्ञान रचनेसाठी खालीलपैकी कोणती कार्यनीती शिक्षकाने वापरू नये? तर या प्रश्नाच्या अनुषंगानं अगोदरच विद्यार्थी मित्रांनो सांगतो, प्रोफेसर यशपाल यांच्या अध्यक्षतेखाली भारत सरकारनं 2004 समिती नेमलेली होती आणि त्याच्यानंतर ज्ञानरचनावादी आराखडा तयार करण्यात आलेला होता 2005 NCERTच्या मार्फत. आणि मग ज्ञानरचनावादी शिक्षण पद्धतीसाठी वेगवेगळी तत्त्व सुचवण्यात आलेली होती, त्यावर आधारित हा प्रश्न आहे. तर याच्यामध्ये असं विचारलेले ज्ञानरचनेसाठी खालीलपैकी कोणती कार्यनीती शिक्षकाने वापरू नये? आता यातला पहिला पर्याय आहे विद्यार्थ्यांना प्रश्न विचारणे, दुसरा आहे विद्यार्थ्याला चर्चेद्वारे संकल्पनांचे विविध पैलू दाखवणे, तिसरा आहे विद्यार्थ्याला वर्गात विषय सोडून बोलू न देणे आणि चौथा पर्याय आहे विद्यार्थ्याला सहकार्यातून अध्ययन करण्याची संधी देणे. तर तुम्हाला लक्षातच आलं असेल याचं उत्तर आहे पर्याय क्रमांक 3, कारण ते ज्ञानरचनावादाला अनुसरून विधान नाही आहे, ते परंपरागत अध्यापन पद्धतीला अनुसरून आहे, त्याच्यामुळे ते चुकीचं ठरतं. आता चिकित्सात्मक अध्यापनशास्त्र हे म्हणजे यालाच म्हणतात चिंतनात्मक अध्यापनशास्त्र किंवा उच्चस्तरीय अध्यापनशास्त्र असं सुद्धा म्हणतात. आणि मागच्या सेट परीक्षेला प्रश्न विचारण्यात आलेला होता यावर आणि TET परीक्षेला सुद्धा यावर बऱ्याचदा प्रश्न विचारण्यात आलेले आहेत किंवा पुढेही विचारले जाऊ शकतात. तर आता याचे पर्याय आहेत विद्यार्थी मित्रांनो खुली चर्चा व परंपरागत दृष्टिकोनाला प्रोत्साहन देणे, दुसरा आहे बंदिस्त चर्चा व बहुविध दृष्टिकोनाला प्रोत्साहन देणे, तिसरा आहे खुली चर्चा व बहुविध दृष्टिकोनाला प्रोत्साहन देणे आणि चौथा आहे बंदिस्त चर्चा व पाठांतराला प्रोत्साहन देणे. तर विद्यार्थी मित्रांनो याचं उत्तर आहे पर्याय क्रमांक 3. विद्यार्थी मित्रांनो तुम्हाला आम्ही हे जे यूट्यूबवर प्रश्न विचारत आहोत किंवा जी माहिती देत आहोत ही कशी वाटते यासंबंधी सुद्धा तुमचे अभिप्राय करा कॉमेंटमध्ये नोंदवा, जेणेकरून आम्हाला होईल हे यूट्यूबचे व्हिडिओ आणखी चांगल्या पद्धतीने करण्यासाठी प्रेरणा मिळू शकेल किंवा जर काही सुधारणा तुम्हाला वाटत असल्या तर त्याही तुम्ही सुचवा. पुढचा प्रश्न बघूया विद्यार्थी मित्रांनो. पुढचा प्रश्न आहे नैतिकता विद्यार्थ्यात रुजवण्यासाठी शिक्षकाने कोणत्या सर्वोत्तम मार्गाची निवड करावी? तर याचे पर्याय आहेत विद्यार्थी मित्रांनो विद्यार्थ्यांवर धाक व दडपशाही, दुसरा आहे विद्यार्थ्यांशी चर्चा व विचार अभिव्यक्तीची संधी, तिसरा आहे विद्यार्थ्याला स्वतःचे अनुकरण करण्यास सांगणे आणि चौथा आहे विद्यार्थ्याला महापुरुषांच्या गोष्टी सांगणे. तर यातील सगळ्यात अतिशय महत्त्वाचा पर्याय आहे विद्यार्थ्यांना चर्चा व विचार अभिव्यक्तीची संधी. म्हणजे चर्चेतूनच विद्यार्थ्याची नैतिक मूल्य हे होणार आहेत की कोणतं सरस आहे हे त्याला लक्षात येणार आहे आणि त्याचबरोबर एखाद्या मूल्याची चिकित्सा करण्यासाठी त्याला विचार अभिव्यक्तीची संधीसुद्धा शिक्षकांनी द्यायला हवी. त्याच्यामुळे याचं उत्तर आहे पर्याय क्रमांक 2. त्याच्यानंतर पुढचा प्रश्न आहे विद्यार्थी मित्रांनो अभिवृत्ती मापन कसोट्या खालीलपैकी कशासाठी वापरल्या जातात? याचे पर्याय आहेत विद्यार्थी मित्रांनो लोकांची विविध बाबींसंबंधीची आवड तपासण्यासाठी, दुसरा आहे लोकांचा विविध बाबींसंबंधीचा कल तपासण्यासाठी, तिसरा आहे लोकांची विविध कौशल्यविषयक क्षमता तपासण्यासाठी,
आणि चौथा आहे वरील सर्व. तर विद्यार्थी मित्रांनो, तुम्ही याचं उत्तर तुमच्या मनामध्ये देऊन बघा बरं. आता मी याचं उत्तर सांगतो. याचं उत्तर आहे पर्याय क्रमांक 2. कारण का बरं, की कल तपासला जातो विद्यार्थी मित्रांनो अभिवृत्तीमधून. अभिरुची चाचण्यांमधून आवड तपासली जाते आणि अभियोग्यता चाचण्यांमधून कौशल्य तपासले जाते. आता पुढचा प्रश्न बघूया विद्यार्थी मित्रांनो. हॉवर्ड गार्डनरच्या मते मेंदूच्या भागातील विविध केंद्रांच्या विकासानुसार टिंबटिंब. प्रत्येक भागाची स्वतंत्र बुद्धिमत्ता असते. प्रत्येक व्यक्तीची बुद्धिमत्ता समान असते. तिसरं आहे व्यक्तीचे तार्किक कौशल्य वाढते. आणि चौथा आहे यापेक्षा वेगळे. याचं योग्य उत्तर आहे विद्यार्थी मित्रांनो पर्याय क्रमांक 1. आणि आपणास विद्यार्थी मित्रांनो माहीतच आहे की हॉवर्ड गार्डनरनं फ्रेम्स ऑफ माइंड हा ग्रंथ 1983 मध्ये लिहिला. आणि या ग्रंथामध्ये त्यांनी मानवी मेंदूची 9 बुद्धिमत्ता सांगितलेल्या आहेत. आणि त्यानं असं सांगितलेलं आहे की मेंदूच्या कल प्रत्येकाचं 2-3 क्षेत्रामध्ये अधिक असतो आणि त्या क्षेत्रामध्ये जाण्यासाठी शिक्षकांनी व पालकांनी त्या मुलाला प्रोत्साहन दिलं पाहिजे. त्याच्यानंतर पुढचा प्रश्न आहे विद्यार्थी मित्रांनो. प्रकल्प पद्धतीमुळे विद्यार्थ्यातील कोणत्या गुणांचा विकास होतो? याचे पर्याय आहेत चिंतनशीलता, दुसरं आहे श्रवण कौशल्य, वाचन कौशल्य, तिसरं आहे एकाग्रता, सांघिक वृत्ती आणि चौथा आहे समस्या निराकरण, सांघिक वृत्ती व कृतिशीलता. याचं योग्य उत्तर आहे विद्यार्थी मित्रांनो पर्याय क्रमांक 4. पुढचा प्रश्न बघूया. शिक्षकाला अध्यापनात मूर्त स्वरूपाची उदाहरणे द्यावी लागतात. मूर्त उदाहरण म्हणजे पहिलं पर्याय दाखवता न येणारी बाब, दुसरं कल्पनाशील बाब, तिसरं गुंतागुंतीची बाब आणि चौथा आहे प्रत्यक्ष स्वरूपात दाखवता व समजावून सांगता येणारी बाब. आता हे सगळे पर्याय किचकट आहेत, पण विद्यार्थी मित्रांनो सगळ्यात पहिलं उत्तर याचं उत्तर बरोबर आहे. दाखवता न येणारी बाब म्हणजे मूर्त म्हणजे मूर्त स्वरूपाची उदाहरणे म्हणजे प्रत्यक्ष स्वरूपात थांबावं विद्यार्थी मित्रांनो. याचं उत्तर आहे पर्याय क्रमांक 4. प्रत्यक्ष दाखवता येणारी बाब. याचं योग्य उत्तर आहे प्रत्यक्ष स्वरूपात दाखवता व समजावून सांगता येणारी बाब म्हणजे मूर्त स्वरूपाची उदाहरणं. आणि अमूर्त स्वरूपाची उदाहरणं म्हणजे काय? दाखवता न येणारी बाब म्हणजे काय? दाखवता न येणारी बाब म्हणजे अमूर्त आणि दाखवता येणारी बाब काय? मूर्त. आलं लक्षात? आता पुढचा प्रश्न बघूया की अध्यापनाच्या पृथक्करण पद्धतीमध्ये टिंबटिंब. एखाद्या बाबीचे छोट्या छोट्या घटकात विभाजन केले जाते. नंबर 2 नियमांची उदाहरणे दिली जातात. तिसरं आहे शिक्षक एक सलगपणे विषयाची माहिती देतात. चौथं शिक्षक कृतीस प्राधान्य दिले जाते. याचं योग्य उत्तर आहे विद्यार्थी मित्रांनो पर्याय क्रमांक 1. पुढचा प्रश्न बघूया की परिणामकारक अध्यापनासाठी सर्वात कमी महत्त्वाचे शिक्षक गुणवैशिष्ट्य टिंबटिंब आहे. पहिलं परिणामकारक संप्रेषण कौशल्य, दुसरं आहे विद्यार्थ्यांप्रती सहानुभूती, तिसरं आहे विद्यार्थ्यांप्रती समभावात्मक अभिवृत्ती म्हणजे भेदाभेद करायचा नाही विद्यार्थ्यांमध्ये, आणि उच्च शैक्षणिक संपादन. आता या बाबी सगळ्यात महत्त्वाच्या आहेत, पण याच्यातल्या कमी महत्त्वाची बाब कोणती? तर उच्च शैक्षणिक संपादन असलं पाहिजे जसं नाही, परंतु यावरील 3ही बाबी काय आवश्यक असणं शिक्षकाकडे गरजेचं आहे. याच्यानंतर विद्यार्थी मित्रांनो पुढचा प्रश्न आहे 24वा. प्रभावी आणि दीर्घकाळ टिकणारे शिक्षण घेण्यासाठी अध्ययनकर्त्याकडे काय असले पाहिजे? पहिला पर्याय आहे केवळ शिक्षण प्राप्त करण्याची क्षमता, दुसरा आहे केवळ प्रेरणेचा अपेक्षित स्तर, तिसरा आहे केवळ शिक्षण प्राप्त करण्याची संधी आणि चौथा अध्ययन क्षमता आणि प्रेरणेचा योग्य स्तर. तर विद्यार्थी मित्रांनो याचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक 4. पुढचा प्रश्न बघूया विद्यार्थी मित्रांनो. अध्यापन करताना विद्यार्थ्यांचा अधिकाधिक सहभाग खालीलपैकी कोणत्या पद्धतीद्वारे शक्य आहे? याचे पर्याय आहेत विद्यार्थी मित्रांनो व्याख्यान पद्धती, दुसरं आहे स्पष्टीकरण पद्धती, तिसरं आहे उद्गामी पद्धती आणि चौथं आहे पाठ्यपुस्तक पद्धती. तर याचं योग्य उत्तर आहे विद्यार्थी मित्रांनो उद्गामी पद्धती. कारण उद्गामी पद्धतीमध्ये शिक्षक काय करतात? विद्यार्थ्यांसमोर वेगवेगळी उदाहरणं ठेवतात
आणि मग त्यांचे विद्यार्थी काय करतात, निरीक्षण करतात आणि मग ते सहभागी होऊन त्या उदाहरणाचं निरीक्षण करून वैशिष्ट्ये सांगतात आणि अशा पद्धतीने अधिकाधिक विद्यार्थी काय करतात, त्या उदाहरणांचं निरीक्षण करून एक सामान्य नियम बांधतात. म्हणजे निरीक्षणातून ते नियम मांडायला शिकतात. यालाच काय म्हणतात, उद्गामी पद्धती असं म्हणतात. परंतु व्याख्यान पद्धतीमध्ये शिक्षक काय करतात, एक सलगपणे बोलतात. तिथे विद्यार्थ्यांना सहभागाची संधी मिळते. स्पष्टीकरण पद्धतीमध्ये सुद्धा काय करतात, शिक्षक एक प्रकारे अध्यापन घटकाचे सविस्तर विवेचन करण्याला महत्त्व देतात आणि मग त्याच्यामुळे विद्यार्थ्यांचा सहभाग खूपच कमी असतो. आणि पाठ्यपुस्तक पद्धतीमध्ये काय, पुस्तकात बघून शिकवलं जातं, तिथे सुद्धा विद्यार्थ्यांचा सहभाग कमी असतो आणि मग त्याच्यामुळे याचं योग्य उत्तर आहे उद्गामी पद्धती. तर विद्यार्थी मित्रांनो, हे जे सगळे जे 25 प्रश्न आहे हे माझ्या नेट सेट पेपर पहिला अध्यापन व संशोधन अभियोग्यता संपूर्ण मार्गदर्शक या पुस्तकातून हे 25 प्रश्न घेण्यात आलेले होते. विद्यार्थी मित्रांनो, तुम्हाला आमचा व्हिडिओ कसा आवडला की नाही आणि तो कसा वाटला तुम्हाला, या संबंधीचे अभिप्राय कॉमेंट बॉक्समध्ये नक्की नोंदवा. त्याचबरोबर आमच्या व्हिडिओला लाईक व शेअर करावे ही विनंती. आपण सर्वांनी हा व्हिडिओ ऐकला त्याबद्दल आपले सर्वांचे मनपूर्वक धन्यवाद, आभार.